मोडणीम गावामध्ये एक सचिन जाधव नावाचे एक औषधी विक्रेते आहेत. दिनांक 25/11/2024 रोजी रात्री 9:30 वाजता त्यांना जो मोडणीम पासून जवळ असलेले एक पालखी मार्ग आहे त्या ब्रिजच्या खाली दोन अनोळखी व्यक्तींनी ते ह्यातील जे फिर्यादी आहेत ते घरी मोटरसायकलवरून जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना त्या ब्रिज खाली अडवून त्यांच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून त्यांच्याकडे असलेल्या 4 अंगठ्या आणि गळ्यातील सोन्याचे लॉकेट अशा प्रकारे 1,60,500 रुपये गुन्हा रजिस्टर नंबर 734/2024 याप्रमाणे दाखल असून भारतीय न्याय संहिता कलम 309(4) आणि 3(5) प्रमाणे 26/11/2000 दाखल करण्यात आलेला आहे. ह्या गुन्हा दाखल होताना या बाबतीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी मी स्वतः माझ्यासोबत डीबी पथक या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळावर पोहोचलो. त्या ठिकाणचे मी घटनास्थळाचे जे काही आसपासचे सीसीटीव्ही फुटेजेस वगैरे आहेत ते चेक केले. ते चेक केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही गोपनीय माहिती काढली. तर गोपनीय माहितीमध्ये धीरज अशोक जाडकर हा जो मोडणी मधला आहे तर याचा संशय आणि गोपनीय माहिती जी मिळाली त्या अनुषंगानं याच्यावर संशय आल्याने त्यास ताब्यात घेतली असता तर त्याने त्यामध्ये बार्शीमधील 2 जे आरोपी आहेत त्यामध्ये तुषार राजेंद्र जंगम वय 20, स्वप्नील बाळासाहेब स्वामी वय 24 हे दोघे राहणार बार्शी यांच्या करवी हा गुन्हा केल्याचे त्यानं कबुली दिलेली आहे. मग त्यानंतर बार्शी या ठिकाणी आमच्या गुन्हे पथक जे आहे त्या ठिकाणी पाठवून यामधील जे 2 आरोपी आहेत ज्यांनी हा गुन्हा केला त्यामध्ये तुषार राजेंद्र जंगम आणि स्वप्नील बाळासाहेब स्वामी यांना डीबी पथकानं ताब्यात घेतलं. आता ह्या गुन्ह्याचा तपास WPSI सुरोसे मॅडम करत आहेत. सुरुवातीपासूनच त्या डीबी पथकाच्या सोबत होत्या आणि ह्या तिन्ही आरोपींना दिनांक 27/11/2024 रोजी रात्री 1:08 त्यांना अटक केलेली आहे आणि अटक करून माडाकोट गाटे साहेब यांच्या समोर आरोपींना उभं केले असता त्यामध्ये 30/11/2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली. पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आरोपीकडे तपास केला असता आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याचं मान्य केलेलं आहे आणि गुन्ह्यामध्ये या 4 अंगठ्या सोन्याच्या अंगठ्या जवळजवळ त्या 2 तोळ्याच्या होत्या. प्रत्येक अंगठी अर्धा तोळ्याची. या अनुषंगानं त्या 4 अंगठ्या आणि गळ्यामधील सोन्याचे लॉकेट 2 तोळ्याचं हा संपूर्ण 100% मुद्देमाल हा आरोपींनी निवेदन पंचनाम्याप्रमाणे काढून दिलेला आहे. सध्याचा त्या ठिकाणी मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा हा गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आतमध्ये उघडकीस आणला गेला आणि यामध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब, या जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर साहेब, करमाळा डिव्हिजनचे SDPO श्री अजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास मी WPSI सुरोसे मॅडम आणि डीबी पथक यांनी केलेला असून हा सदरचा गुन्हा 24 तासाच्या आतमध्ये उघडकीस आणण्यामध्ये डीबी पथकाचे ESI विलास रणदिवे, पोलीस हवालदार विनोद साठे, पोलीस हवालदार विलास नलवडे, पोलीस हवालदार संदीप गिरमकर, पोलीस नायक प्रवीण साठे, पोलीस हवालदार गणेश जगताप, पोलीस हवालदार सुहास देवकर, पोलीस हवालदार आसिफ अत्तार, पोलीस हवालदार हर्षद वाघमोडे व दप्तरी कॉन्स्टेबल प्रसाद अनबुले यांनी यामध्ये मोलाची कामगिरी बजावलेली आहे. अशा प्रकारे सदरचा गुन्हा
24 तासामध्ये उघडकीस आणून गुन्ह्यामध्ये गेलेले 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा 1,60,500 रुपयेचा मुद्देमाल टेंभुर्णी पोलीस स्टेशनने तात्काळ कारवाई करून जप्त केलेला आहे आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.